वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं। माझं वक्तव्य ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीबाबत होतं असं गायकवाड म्हणाले। त्यांनी ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केलेत। पाहूया। बुलढाणा तालुक्यामध्ये 2 जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार आणि एका आजच्या उभाटाचा उमेदवार, या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि 100 बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत। यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी। यांना असं वाटतं ना की खोके बोके बोकडे बिकडे हे तुमचेच आहेत म्हणा। मी जे वक्तव्य केलं हे आमच्या पक्षाबद्दल नाही केलं, माहितीच्या लोकांबद्दल नाही केलं, जे अनुभव मी यांचे घेतले त्यांच्याबद्दल केलं। आणि ज्या वेळेला हे पैसे खर्च करतो त्यावेळेस मी पण त्यांच्या पक्षामध्ये होतो आणि मी हा तमाशा पाहतो। हे काय सांगतील मला? बहुतांश निवडणुकांमध्ये शहरातले लोक जे पैशावाले हेच जाऊन ग्रामीणमध्ये निवडणुका लढतात आणि त्यांच्याकडे गडगंज पैसा असतो, त्याच्यामुळे ग्रामीण भागातला माणूस जिंकत नाही। आणि मी जे वक्तव्य केलं मी काय चुकीचं नाही केलं, हे माझ्यासमोर घडलेलं आहे। हे मी त्या वडेट्टीवार, त्या वैभव नाईक आणि ती मुंबईची महापौर या सगळ्यांना सांगतो आपल्या माध्यमातून की तिथं बसून डिगावण्यात चबरेपणा करू नका। हे वास्तव खालचं आहे, मी जे बोललोय करा।